नमस्कार. आज आपण आलो आहोत मनुश्री रावतकडे. मनुश्री रावत तशी नागपूर शहरात म्हणजे सुपरिचित नाव आहे. गरज फाउंडेशन तुम्ही जसं बघता बॅक साईडला बॅनर आहे. मनुश्री रावत आणि गरज फाउंडेशन एक असं समीकरण जोडलेलं आहे, असं नाव जोडलेलं आहे की ती जितकी म्हणजे अगदी यंग युवा सामाजिक कार्यकर्ता किंवा युवा सोशल वर्कर असं म्हणायला हरकत नाही. कमी वयाची ही सोशल वर्कर जी इतक्या कमी वयात तिने खूप काही अचीव केलेलं आहे, अशी ही सोशल वर्कर जिच्या हिमतीचं आणि धडाडीचं म्हणजे वर्णन जेवढं करेल तेवढं कमीच आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ती कार्य करते, म्हणजे एक वारा जसा येतो ना, सुसाट वेगाने वारा येतो आणि सुसाट वेगाने पळत जातो, तसं तिचं कार्य आहे की जेवढी ती स्पीड मध्ये बोलतात तेवढी स्पीड मध्ये ती कार्य करत असते. आणि तिच्या ती कामाची जी चुणूक आहे ती आजपर्यंत नागपूरकरांनी अनुभवलीच. आणि ती कोविड काळातली तिची कामं असो किंवा इतरही कामं असो, ती नॉनस्टॉप कार्यरत असते आणि पुरुषांनाही लाजवेल असं तिचं ते सामाजिक कार्य आहे. तर आज आपण तिच्याकडनं तिच्याविषयी जाणून घेऊयात. तर नमस्कार मनुश्री. सुरुवातीला तुझा तू परिचय दे, काय आणि तुझी सुरुवात कशी झाली त्याविषयी जरा सांग. माझं नाव मिनुश्री. माझा 12th कॉमर्स होता, त्यानंतर माझं BCCA झालेलं आहे आणि त्यानंतर आता 2017ला माझा MAW कम्प्लीट झालेला आहे. आमचं मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंब, लोअर मिडल क्लास, त्याच्यामध्ये म्हणतात तर आम्ही 3 बहिणी आणि आई आणि बाबा इतकं आमचं छोटंसं कुटुंब. त्याच्यामध्ये बाबा एकटे काम करणारे आणि परिवारात आम्ही 4 लोक खाणारे, अशी कंडिशन. परिवारात जसं हुशार 3 बहिणी होतो आणि 2 बहिणी तर दोघांचं पहिले सायन्स होता आणि माझं कॉमर्स होतं. विचार तर कधी आयुष्यात केलं नव्हतं की कधी NGO ओपन करणार आहे म्हणून. आणि एक राहते की 8 पर्यंत पोरींनी घरी यायला पाहिजे. सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासोबत तसं झालं होतं. एक तर NGOच्या स्टार्ट करण्याचा कधी विचार केलेला नव्हतं. नायब सर आमच्या कॉलेजचे जे होते, त्यांनी जिथून मी MAW केलेलं, त्यांना माझं काम आवडायचं कॉलेज शिकताना. कारण मी प्रोग्राम वगैरे छान ऑर्गनाईज करायची, ऍक्टिव्हिटी घ्यायची, केसेस बरोबर हँडल करायची आणि मला इंटरेस्ट होतं म्हणून मी करायची. तर सरांचं म्हणणं होतं, मिनुषी तू खूप छान काम करते आणि छान छान कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहे की लोकांना वाटायचं की मी डोनर आहे. मी डोनर तसे म्हणजे स्पॉन्सर पकडून काम करायची. तर सरांचं म्हणणं होतं की ही ट्रिक तुझ्यामध्ये आहे, जे राहिली पाहिजे. तर तू स्टार्टअप कर स्वतःचं, कारण 2 वर्ष जेव्हा होईल तेव्हा मग तू कसं करशील. 2 वर्ष झाले आमचे तेव्हापर्यंत आम्ही तुला परमिशन लेटर वगैरे देऊ, त्यानंतर कसं द्यायचं. कॉलेजच्या बॅनर आणि परमिशन तुला 2 वर्षापर्यंत भेटेल, त्यानंतर नाही भेटणार. मग विचार असं होतं की एक तर स्वतःचं घर नव्हतं, स्वतःची जागा नाही, स्वतःचं घर नाही, स्वतःचं एज्युकेशन. तेव्हा मी म्हणजे मला वाटतं की 12वी नंतर, 12वी पर्यंत आई बाबांनी म्हणजे आम्हाला हे केलं, शिक्षणामध्ये मदत. आणि 12वी नंतर मोठी ताईचा एज्युकेशन लोन होता, मदती ताई आपलं स्वतः एज्युकेशन करत होती आणि मी पण जॉब करून शिकली. कारण 12वी पर्यंत आम्ही बाबाच्या भरोशावरच म्हणजे राहिलो. तर त्यानंतर एज्युकेशन प्लस जॉब. त्यावेळेला सरांकडून असं होतं की तू काम स्वतःची NGO स्टार्ट कर. परत मोठा झाल्याने टॅक्स रिसिप्ट लागते, टॅक्स रिसिप्ट पण नव्हती माझ्याकडे. एक पियुष नोकरकर म्हणून आमचा एक स्टुडंट होता BSWचा, त्यांनी मला मदत केली. मी त्याच्यावर पण भरोसा नाही ठेवला होता, कारण बोलणं आणि करण्यामध्ये खूप फरक असते. तर मी त्याच्या बाबासोबत भेटली, आई बाबासोबत भेटली, त्यांच्यासोबत बोलली. त्यानंतर त्यांनी टॅक्स रिसिप्टसाठी हो म्हटलं. सुरुवात अशी की आम्ही मंदिरामध्ये प्लेसमेंटच्या पोरांना बोलवत होतो आणि त्यांच्या घराच्या समोर मंदिर होतं, त्या मंदिरातून आम्ही काम स्टार्टअप केलेलं. तिथे आम्ही आरोग्य शिबिर केला, कारण जागाच नव्हती स्वतःची. त्यानंतर 1000 रुपये महिन्याने आम्ही रेंटनी ऑफिस घेतलं होतं, महिन्याचा 1000 रुपये देत होतो. त्याच्यामध्ये आम्ही सगळे कॉन्ट्रीब्युशन करायचे 200-200, जेणेकरून किराया आणि लाईट बिल निघायला पाहिजे तिकडचं. तशा प्रकारचं आमचे सगळे लोक मिळून आम्ही तिथे स्टार्टअप केलं. तेव्हा तर अँब्युलन्स पण नव्हती, तर आपण दुसऱ्याकडून अँब्युलन्स मागायचो, आपल्याकडून पेट्रोलचा भरायचं आणि त्यांना अवेलेबल करून द्यायची सुविधा. कारण अशा पेशंटला कोणी करणार नसते तर डोळे खराब होऊन जातात. अशा माझ्या समोर एक किस्सा पण झाला होता. त्या ताईला 7 महिने की 8 महिने काहीतरी झाले होते, डोळ्यातून दिसायला बंद झालं होतं. पण जेव्हा आम्ही ऑपरेशन करून दिलं तर ते इतके खुश झाले होते,
कारण 7-8 महिन्यापासून त्यांना पूर्ण डोळ्यातून दिसायला बंद झाला होता आणि त्यांना सिकलसेल झाला होता, डबल सिकलसेल पॅटर्न. तर डॉक्टरांनी आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन आणलं होतं त्यांना आणि त्यांच्या सोबतचे तितके मोत्याबिंदचे पेशंट सगळं असं झालं होतं, ते एकटे राहिले होते. मग माझं कोण करून देईल म्हणे. त्यांचे थोडेसे झाले, सगळं फिटनेस मध्ये ओके निघाले, पण ते नाही निघाले होते. मग त्यांना मी प्रॉमिस केलं होतं की 15 दिवसाच्या आधी मी तुमचं ऑपरेशन करून देईल, आणि तसंच केलं. आणि 15 दिवसाच्या आधी त्यांना मेडिकलला ऍडमिट करून त्यांच्या फिटनेस आणलं आणि त्यांना तिथे ऑपरेशन करून दिलं. तर त्यांच्या चेहऱ्याचं जे हास्य होतं ना, ते तुम्ही बघून म्हणजे मनात एक सॅटिस्फॅक्शन भेटलं असतं, अशी कंडिशन होती. तर असे स्ट्रगल तर आम्हाला खूप सारे गेले. किरायाने राहता 5-6 वर्ष असं समजे म्हणजे निघून गेले. मग एका ओनरला ही जागा, म्हणजे त्यांची जागा होती, एक आमचे डोनर आहे, त्यांनी आम्हाला म्हटलं की मिनुषी तू इतक्या छोट्याशा जागेमध्ये शेल्टर, आमच्या 2 रूमचं होतं तिथे, शेल्टर, ऑफिस प्लस किचन. तर जागा ऑप्शन नसल्यामुळे तिथे आम्ही तशी व्यवस्था केली होती तात्पुरता म्हणून, कारण आम्हाला भरपूर त्रास व्हायचो. त्यांना कुठेतरी वाटलं, तेव्हा जाऊन त्यांनी आपल्याला ही जागा दिली. संस्थेला जवळपास म्हणजे 7 वर्ष कंप्लीट झालेले, 8वं वर्ष सुरू आहे. आणि माझं एज्युकेशन जे झालेलं आहे ते पहिले 12th मध्ये बीकॉम कॉमर्स इंग्लिश मध्ये होता, आणि त्यानंतर मी बीसीसीए केलेलं आहे. आणि बीसीसीए झाल्यानंतर माझं MAW झालेलं आहे स्वामी विवेकानंद कॉलेजमधून 2017 मध्ये. आणि त्यानंतर 2018 मध्ये आपण ही संस्था एस्टॅब्लिश केलेली आहे. ही संस्था जी आहे आरोग्य, शिक्षा आणि उपजीविकेवर काम करते. त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये जसं अनाथ, निराधार, सिंगल पेरेंटिंग आहे, त्यांना 100% आपण मदत करतो. त्याच्यामध्ये त्यांना ब्लड लागलं, प्लेटलेट लागलं, मेडिसिन लागली, टेस्टिंग लागली, वॉकर लागलं, व्हीलचेअर लागलं, काही लागलं. आणि गरीब पेशंट असतात त्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार आपण मदत करतो. सोबतच आपल्याकडे अँब्युलन्स सुविधा पण आहे, जे की आपण अशा पेशंटसाठी निशुल्क चालवतो. सोबत गरीब पेशंट असते तर त्यांच्या परिस्थिती बघून, कारण आपली जे अँब्युलन्स चालते ते नो प्रॉफिट नो लॉस वर चालते, पण निराधार पेशंट असते तर त्यांना 100% मोफत आपल्याकडे सोय असते. सोबतच आपला जसं कोणते पेशंट असतात त्यांना हार्टमध्ये छिद्र आहे, लहान बच्चूमध्ये भरपूर आता प्रमाण वाढलेले आहे त्याचे, तर ते ऑपरेशन पण आपण निशुल्क करून देतो संस्थेअंतर्गत. सोबतच मोत्याबिंदचे ऑपरेशन आहे, डोळ्याचं ऑपरेशन, ते पण आपण निशुल्क सारक्षी नेत्रालय म्हणून हॉस्पिटल आहे तिथे आपण करून देतो. लकडगंज कम्युनिटीमध्ये आपली ट्युशन चालते फ्री ऑफ कॉस्ट, त्यांच्यासाठी क्लासेस चालते, कारण त्यांना एक माणूस म्हणून तिथे ट्रीट करत नाही. भरपूर चॅलेंजेस आहेत त्या कम्युनिटीमध्ये, तर कधी आपण आले तर आपल्याला माहित पडेल त्या कम्युनिटीची भरपूर कंडिशन खराब आहे. पण तिथे आपण भरपूर चॅलेंजेस तिथे पण आम्हाला गेले, पण तिथे आता आपल्याला लगभग 3 वर्ष झालेले आहे कंटिन्यू काम करताना. आता लोक तिकडचे आपल्याला सपोर्ट करतात. सोबतच अनाथ, निराधार, सिंगल पेरेंटिंग मुळे त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आपण मदत करतो. त्याची फी, ड्रेस, स्टेशनरी वगैरे संस्थेअंतर्गत पूर्ण पुरवल्या जातात. आणि जे निराधार मुलं असतात किंवा अनाथ असतात त्यांना आपण 100% त्याच्यामध्ये पण पूर्ण खर्च आपण बेअर करतो. आणि त्यांना न्यूट्रिशन देण्याचा पण प्रयत्न राहते आपला दर महिन्याला. जसं आपण डोनर्सच्या आपली संस्था डोनेशनच्या भरोशावर चालते, तर प्रयत्न राहते की त्यांना 100% आपण मदत करायची. पण निराधारांना तर 100%, सिंगल पॅरेंटिंगना थोडंफार जसं काही गोष्टीमध्ये त्यांना आपण थोडंसं म्हणतो की तुम्ही काही खर्च करा, काही आम्ही करू, म्हणजे 100% आपण त्यांना मदत करत नाही. सोबतच जसं आपला एक तात्पुरता निवारा केंद्र आहे, तिथे पण जसं अनाथ, निराधार, सिंगल पॅरेंटिंग आहे त्याच्या इथे एक सोय केलेली आहे, जेणेकरून कधी ते डिप्रेशन मध्ये चालले जातात. कारण नवरा नसल्यावर भरपूरशा गोष्टी असतात की आई आणि बाबा दोघांची जिम्मेदारी सांभाळावी लागते. सिंगल पॅरेंटिंग आई असल्यावर तर कधी कधी सुसाईड अटेम्प्टचे थॉट येतात. त्यांना इथे आल्यावर निवांत वाटते. आणि पोरांना छोट्याशा एका रूम मध्ये राहून ते लोक राहतात, रेंटने कसे तरी उदरनिर्वाह करतात, तर खेळायला जागा नसते. इथे आपण तशी सोय केलेली आहे की ते निशुल्क या, राहा, खा, प्या सगळी सोय आहे इथे. बॅडमिंटन, बॅट बॉल, फुटबॉल सगळ्या गोष्टी आपण इथे सोय केलेली आहे, कॅरम पासून सर्व गोष्टी. ते की त्यांना म्हणजे इथे येतात, खातात, पेतात, राहतात, सगळे बेड पासून सर्व काही सोयी इथे आपल्याकडून निशुल्क आहे. आपण एकही चार्जेस घेत नाही, चाहे ते निराधार असो चाहे सिंगल पॅरेंटिंग असो. ते सुट्ट्यामध्ये येतात आणि सुट्ट्या फुल एन्जॉय करतात. आणि त्यांची बिलकुल जायची इच्छा होत नाही, पण त्यांना जावं लागते कारण शाळा असतात त्यांची, त्यामुळे ते लोक जातात. आणि आपला उपजीविकेसाठी पण आपण काम करतो की अशा जे सिंगल पॅरेंटिंग महिला असतात त्यांच्या पायावर उभे झाले पाहिजे, किंवा 18 वर्ष ज्या पुरीचे झालेले आहेत त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. ज्यांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्यानुसार त्यांना, कोणाला शिलाई मशीन मध्ये इंटरेस्ट असेल त्यांना शिलाई मशीन देण्याचा प्रयत्न राहते. कोणाला काही म्हणजे कोर्स राहतात, नर्सिंग झाला किंवा असे शिलाई कोर्सेस झाले,
त्यांना ज्या कोर्समध्ये करायचं इंटरेस्ट आहे ते आपण करून देतो. आता एक पोरगी आपल्या DMLT झालेली आहे, इंजिनिअरिंग सुरू आहे कसं, एक सोशल वर्कर करत आहे, BSW करत आहे. भरपूर पोरं आपल्या 12वी मध्ये आहे, 10वी मध्ये आहे, 100+ पोरं आहेत. आणि आतापर्यंत किती लोकांना तू मदत पुरवली आहे? ते तर अनकाउंटेबल असेल, कारण कोविड मध्ये आमचे तर भरपूर होते. 1500 लोकांना आपण सकाळ संध्याकाळी ते तर 100 नंबरवर रजिस्टर होतं. नागपूर शहरात 100 नंबरवर आपला नंबर रजिस्टर होता. तेव्हा आपण ऑक्सिजन सिलेंडर, मेडिसिन, जेवण, सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करत होतो. आणि कोविड पॉझिटिव्ह पेशंटना त्यांच्या घरापर्यंत निःशुल्क जेवण सुविधा होत्या, मेडिसिन. त्यावेळेचा अनुभव कसा आहे तुझा? कोविड काळातलं जे काम केलंस तू ते फार म्हणजे स्तुत्य होतं. खूप जणांनी त्याची स्तुती केली. तर त्या काळात जे चॅलेंजेस होते ते कसे स्वीकारलेस तू? मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू तर आपल्याला सगळ्यात पहिले जेव्हा आपण स्टार्टअप केलं तर 7 किलो तांदूळ म्हणजे भात बनवून आपण वाटप करायला सुरुवात केली होती. तिथून आपली सुरुवात झाली होती कोविडच्या वेळेला. की 7 किलो तांदूळ आपण बनवून ते आपण वाटप करायला निघालो होतो. त्या दिवशी खूप तुफान आंधी होती. तर आम्ही निघालो की बाबा आता खूप बेकार परिस्थिती आहे. तेव्हा एकही काळा कुत्रा सुद्धा रस्त्यामध्ये आम्हाला दिसत नव्हता, अशी परिस्थिती तेव्हा होती. तर आम्ही वाटप करायला सुरुवात केलो. आणि ऍक्च्युली सगळ्यात पहिले तर आम्हाला परमिशनसाठी आम्हाला थोडा त्रास गेला. परमिशन भेटल्यावर फंड कुठून आणायचा तो प्रॉब्लेम गेला. 100 नंबरवर रजिस्टर तर केलं, पण तिथून आम्हाला डोनर सुद्धा भेटले. म्हणजे देवाच्या कृपेने जर आपल्या म्हणतात ना की इच्छा असली की काही करायचं असेल तर लोक आपल्याला भेटतात. तिथून मी सांगते तुम्हाला 100 नंबरवर रजिस्टर केल्यावर दुसऱ्या दिवशी मला 2.5 लाखाच्या सामान 250 किटा तिथून आल्या. 250 किट. आणि सोबतच मला काही डोनर्स पण भेटले आणि काही असे लोक पण भेटले जे कॉपरेट करत होते, सपोर्ट करत होते. आमच्या भरपूर गाड्या चालत होतं. माझ्याकडे स्वतःची एकही 4 व्हीलर नाहीये, पण जे लोडेड गाडी आहे, ऑटो आहे, 4 व्हीलर आहे, त्या लोकांनी, त्या दादा लोकांनी, म्हणजे मी त्यांना फक्त ट्रान्सपोर्टचे कॉस्ट देत होती. बनवणारे सुद्धा आम्हाला निशुल्क भेटले, जे सकाळी 3 वाजता 4 वाजता उठून जेवण बनवत होते. तर अशा प्रकारे म्हणजे लोकांचा सहयोग आणि सपोर्ट आणि इच्छा याच्यावर हा पूर्ण काम झाला. इतकं काम वाढलं होतं की आम्हाला 24/7 काम करावं लागत होतं. पूर्ण काम डिस्ट्रीब्युशन केलं आणि काही असं 1 रुपया न घेता लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं. आणि आमचे जे व्हॉलेंटियर आहेत ते पण इकडून तिकडून कुठून तरी अरेंज करायचं आहे. आता फंड संपत आलेला आहे, तर ते पण आपल्या हातपाय इकडे तिकडे मारत होते. आणि सोबत आपले जे गव्हर्नमेंटचे होते शेल्टर होम, तिथे भरपूर तिथे प्रॉब्लेम राहत होती. त्यांनी पण आपल्याला रिक्वेस्ट केली होती की तिथे चहा नाश्त्याची व्यवस्था म्हणजे तुमच्याकडून होऊ शकते का. तर मग तेव्हा आपण 1500 लोकांसाठी सकाळ संध्याकाळच्या चहा नाश्त्याची व्यवस्था, पोलीसवाल्यांसाठी चहा नाश्ता, ग्लुकोजचे पॅकेट्स, सॅनिटायझर, सगळं काही डिस्ट्रीब्युशन केलं. आणि रिलायन्स फाउंडेशन कडून तेव्हा 15 लाखाच्या जवळपास आपल्याला सामान आलं होतं. त्यांना आपल्याला काम आवडलं होतं, त्यांनी आपलं काम बघितलं. तर त्यांनी रॉबिनहुड आणि गरज फाउंडेशन दोघांनी अप्लाय केलं होतं. तर गरज फाउंडेशनला तो भेटलेला होता. तर अशा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी. त्यामध्ये तू हे पण केलंस ना, म्हणजे सिलेंडर, जे ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा केलेला, मेडिसिन पुरवलं. आणि मला असं वाटतं की तू बऱ्याच त्यावेळेला तू स्वतः पण कोविड तुला झालेला. म्हणजे त्यावेळेला काय झालं होतं ना की माझी ताई होती, ती प्रेग्नेंट होती. आणि कंटिन्यू आमचं बाहेरचं काम असल्यामुळे, आणि बाबांना पण, आईला पण बीपीचा प्रॉब्लेम आहे, बाबाला दमेचा इश्यू आहे, त्यामुळे त्यांना घरी मी जाऊ शकत नव्हती तेव्हा, कारण कंटिन्यू बाहेर आपण कोविड पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. तर त्यावेळेला असं झालं होतं की माझी ताईची डिलिव्हरीची वेळ, आणि आम्हाला भाऊ नाही, आम्ही 3 सिस्टर आहोत. एक मोठी ताई आहे, ते डॉक्टर आहे, मला ते ताई टीचर आहे टाटा मध्ये, आणि मी सगळ्यात लहान सोशल वर्कर. गोष्ट अशी झाली होती की तिसरी प्रेग्नन्सीची वेळ होती आणि घरी भाऊ नसल्यामुळे मलाच तेव्हा धावपळ करायची होती. आणि कोविडची वेळ, त्या वेळेला करायचं कसं. आता असं झालं होतं की मी एका ताईकडून परत येत होती मेडिसिन देऊन रात्री 2 वाजता जवळपास. तर जाताना थोडं मला आढळलं की म्हणजे मला श्वास घ्यायला थोडा त्रास होत आहे. येता पर्यंत असं वाटलं की मी पॉझिटिव्ह आहे. तर जातानाच मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही थोडं माझ्यापेक्षा थोडं लांब राहा, कारण मला असं वाटतंय की मी पॉझिटिव्ह आहे. आणि सकाळी टेस्ट केल्यावर तसंच माहिती पडलं की दोन्ही टेस्ट व्हायची होती तेव्हा, पण त्याच्यामधून मला कळलं की मी पॉझिटिव्ह झालेली आहे. तर असं वाटलं त्यावेळेला की कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे. तर त्यामुळे, आणि घरातून मला फोन कंटिन्यू येत होते की ताईची डिलिव्हरीची वेळ आहे, तू कुठे आहे, तू घरी ये.
इथे पॉझिटिव्हची रिपोर्ट माझ्या हातात आणि घरची पण रिस्पॉन्सिबिलिटी आणि बाहेरची पण रिस्पॉन्सिबिलिटी. त्यावेळेला असं वाटत होतं की करायचं तर करायचं काय. घरी सांगितलं नाही त्यावेळेला, कारण कसं आई आणि बाबा म्हणजे तेव्हा टेन्शन घेतले असते, कारण ताईची ऑलरेडी तिथे डिलिव्हरीची वेळ होती. हॉस्पिटलला ऍडमिट पण झाली, फोन येत होता की तू कुठे आहेस. मी इथे मला श्वास घ्यायला त्रास होता, तर माझं ऑक्सिजन लेवल कमी झालं होतं आणि तेव्हा मी एकटी राहत होती. तर त्यावेळेला मग छोटेवाले ऑक्सिजन सिलेंडर होते आमच्याकडे, छोटेवाले आणि मोठे पण होते. तर ते सगळे छोटे छोटे 1-1 लिटरचे ऑक्सिजन सिलेंडर होते. त्याला मी स्वतःला लावून त्या दिवशी मी घरातून बाहेर निघालीच नाही आणि पहिले नॉर्मलवर आणलं स्वतःचं ऑक्सिजन लेवल. आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मला कंटिन्यू फोन आला की एक मॅम आहे ओळखीचे की त्यांच्या घरी त्यांचे ससुर आहे, त्यांना पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि ते खूप घाबरले होते. त्यांच्याकडे त्यांना काहीच कळेना असं झालं होतं. तर मग मी काय करू असं विचार केला होता की इथे आपण स्वतः पॉझिटिव्ह आहोत. आणि मग त्यांना एकच म्हटलं, मॅडम मी तुमच्याकडे येते पण कंडिशन इतकी आहे की मी पॉझिटिव्ह आहे, तर मी पूर्ण कव्हर करून येईल आणि मी तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर पण आणून देते, पण असं आहे की तुम्ही थोडंसं माझ्यापेक्षा दूर राहाल, कारण तुम्हाला कोणाला झालं नाही पाहिजे. जेव्हा त्यांच्या घरी मी गेली तर अशी कंडिशन होती की त्यांच्या घरचे लोक एकमेकांच्या संपर्कात होते. जेव्हा की असं होतं त्यावेळेला की जर कोणी पॉझिटिव्ह आहे त्याच्यासोबत दुसरा व्यक्ती आहे, त्याच्या संपर्कात बाकीचे लोक नाही राहिले पाहिजे. तर तिथे सर्व एकमेकाच्या संपर्कात येत होते, जेणेकरून सगळ्या पूर्ण फॅमिलीला कोविड पॉझिटिव्ह झाले असते. तर त्यामुळे सगळ्यात पहिले मी तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना समजवलं, एका लाईनने काउन्सिलिंग केली त्यांची. सगळ्याशी हात मागे करून ते सगळे उभे झाले आणि मॅडमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मी त्यांना विचारलं काय झालं मॅडम, तर म्हणजे ज्या पोरीला आम्ही शिकवलं आज ती पोरगी आम्हाला समजवत आहे. तर असं म्हणजे खूप अभिमान वाटत आहे, असं वाटत आहे की तिला हक करायचं. मी त्यावेळेला म्हटलं मॅडम थोडं दूर राहा, कारण मी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे नंतर येईल. तर त्यावेळेला त्यांना पुढे मेडिसिन समजून सांगितली. ते शुगर पॉझिटिव्ह होते त्यांचे ससुर, त्यांना ऑक्सिजन सिलेंडर दिलं. त्यांना ब्रदर पाहिजे होतं, ब्रदरचे अरेंजमेंट करून दिलं आणि ते वाचले. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते वाचले. आणि ते मला डोनेशन पण संस्थेसाठी दरवेळेला करायचं. ते खूप खुश झाले. त्यांनी नंतर पण आम्हाला त्याच्यासाठी डोनेशन दिलं की म्हणजे त्यांच्यामुळे त्यांची 51वी अॅनिव्हर्सरी होती. पण इथे घरची परिस्थिती अशी की मी काय करू. घरातून कंटिन्यू फोन, आणि आमचे काका जे होते तेव्हा त्यांच्यासोबत पण रिलेशन छान बनले होते. ते मला रागवत होते की तू पॉझिटिव्ह असल्यावर एक फोन काबर नाही केला, आपण लोकांना जेवण वाटप करतो आणि तू दिवसभर उपाशी राहिली. तर त्यानंतर त्यांनी मला 3 महिन्यापर्यंत त्यांच्याकडून जाऊच नाही दिलं. 3 महिन्यापर्यंत मी त्यांच्याकडे म्हणजे जायचं कसं की मी सकाळी 7 वाजता जात आहे तर माझ्यासाठी सकाळी जेवण बनेल गरम गरम, आणि सायंकाळी म्हणजे लवकर वेळेवर येऊन जेवण करावं लागेल. मग दिवसभर रात्रभर तू काही कर, पण जेवण करायला वेळेवर यावं लागेल. त्यामुळे माझ्या आयुष्यात कधी 60 किलोच्या जवळपास वेट गेलं नव्हतं. तेव्हा तो गेला. आणि घरी मग नंतर मी सांगितलं जेव्हा ताईची डिलिव्हरी झाली काही दिवसानंतर की मी पॉझिटिव्ह झाली होती, जेणेकरून ते थोडे नॉर्मल झाले. हा घरी खूप शिवा खावा लागला, कारण लहान असल्यावर जिम्मेदारी होती माझी तिथे उपस्थित राहायची, पण त्यापेक्षा जास्त माझी इथे जिम्मेदारी होती की समाजासाठी करायचं. त्यामुळे त्या जिम्मेदारीला तोंड द्यावं लागलं घरच्या. पण इथे मी माझी जबाबदारी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि पॉझिटिव्ह असल्यावर सुद्धा आम्ही जिथपर्यंत जमलं पूर्ण प्रिकॉशन घेऊन आम्ही पॉझिटिव्ह लोकांना जेवण पासून सर्व काही वाटप केलं आणि मेडिसिन सुद्धा आणि गायडन्स काउन्सिलिंग. काही लोक मला असे म्हणायचे, माझा एक अनुभव की जसं तारसा झालं, चिखली झालं, तिथे मला डॉक्टर मॅडम म्हणून ओळखायचे. काय होत होतं त्यावेळेला की डॉक्टरांसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. मेडिकल आणि बाकी जे पण आहे पेशंट त्यांच्यासोबत त्यांची काय कंडिशन आहे, काय की तेव्हा हाऊसफुल झाले ते हॉस्पिटल्स. तर तेव्हा त्यांच्याकडून विचारायची, कंडिशन सांगायची, ते मेडिसिन सांगायचे. मी त्यांना सांगायची की ही मेडिसिन अशी खावी लागत आहे. तर फेबिफ्लू म्हणून तेव्हा एक टॅब्लेट होती, ते 3000च्या जवळपास एक पॅकेट यायचं, ते आपण निःशुल्क देत होतो ज्यांची परिस्थिती नाही त्यानुसार. तर तुम्हाला सांगते की असे लोक डॉक्टर मॅडम आल्या हे म्हटलं मी डॉक्टर नाहीये, मी सोशल वर्कर आहे. पण लोकांच्या डोक्यात हे सुचत नाही डॉक्टर मॅडम आहे, तर हे आम्हाला मेडिसिन देतात आणि आम्हाला आराम होत आहे. लोकांनी लाखो रुपयाचं ट्रीटमेंट करून जे आराम नाही झाला ते आपल्याकडून जे दिलेली मेडिसिन आणि प्रिकॉशन त्यांना झालेलं आहे. ते खूप खुश झाले आणि खूप त्यांना आराम झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त तू गडचिरोली सारख्या दुर्गम भागात जाते आणि ते सुद्धा स्वतःच्या बाईकनी एकटी निघून जाते, तर ते कसं काय, एवढं डेअरिंग कसं काय येतं तुझ्यामध्ये, ते कसं काय करतेस?
ते कसं एक म्हणतात ना, हळूहळू आपण ते काम करून सवय होऊन जाते. आता तर दिवस असो रात्र असो काहीच फरक पडत नाही. पहिले वाटत होता, पण तरी मी माझ्याकडे पहिले सायकल होती तेव्हा पण सायकलनी पुन्हा नागपूर फिरायची. आणि नंतर जेव्हा गाडी आली तर गाडीने पण, आणि माझं कसं राहते, तर करायचं असेल तर मी डिसिजन घेतलं ते करतेच. गडचिरोलीचा पण मी तुम्हाला पहिल्यांदाचा अनुभव सांगू. जेव्हा आम्ही इनिशियल स्टेजला 2018ला एनजीओ स्टार्टअप केली, तेव्हा फर्स्ट इयर मध्येच मला रिक्वेस्ट आली होती तिथून की मॅडम इथे खूप बेकार परिस्थिती आहे, कृपया करून तुम्ही इथे मदत करावी म्हणून. तर आम्ही तिथे दिवाळीचा नाश्ता, कपडे वगैरे घेऊन गेलो होतो आणि तिथे जे मदत होऊ शकते, अन्नधान्य वगैरे ते घेऊन गेलो. हेल्पेज म्हणून आहे, हेल्पिंग हँड म्हणून एक संस्था तिथे काम करते, सुदीप म्हणून आहे त्याचं. तर त्यांनी मग मला रिक्वेस्ट केली होती फेसबुकवर. आम्ही त्याच्या रिक्वेस्टने गेलो आम्ही तिथे, आणि तिथे बघितलं तर अत्यंत बेकार परिस्थिती होती तेव्हा. मग आम्हाला, मला वाटतं 350 किलोमीटर आशा, लईगुंडम, मुर्दुगिरी असे गाव येतात तिथे भामरागडच्या समोर. तर तिथे आम्ही जाऊन तिथे वाटप केलं, आणि तेव्हापासून मग दरवर्षी आम्ही तिथे करायला लागलो मदत. आणि त्यांना व्हीलचेअर वगैरे मधामध्ये एक पेशंटसाठी लागत होती, आम्ही ते मग पाठवलं इथून. जे मदत होऊ शकते तितकं आपण प्रयत्न राहते. आता एमपीला पण आपलं काम चालू आहे. एमपी आपला गडचिरोली, नागपूर, काही असे जागा आहे जिथे आपण आता हळूहळू काम वाढवतो. बर, तो तुझा एक अनुभव तू लास्ट टाइम सांगितला होतास की तू स्वतः तुझ्या ऍक्टिव्ह सामान मदत जे असतं तुझी मदत पुरवठा घेऊन तू गडचिरोलीला निघून गेलीस, म्हणजे 5-6 तासाचा रन, त्यात तुला बरं नव्हतं. मग एवढी जी ही ताकद येते, एनर्जी येते, ती कुठून येते तुला? ते म्हणतात ना, आपण जेव्हा आपली इच्छा असते, इच्छाशक्ती असते, तर देव आपल्या पाठीशी राहतो. बरं, काही अशा अडचणीमध्ये आल्यात का? म्हणजे प्रवास तू करते, एकटी प्रवास करते, रात्री बेरात्री करते, तर असं काही मध्ये असे प्रसंग आले का की कोणी पाठलाग केला किंवा काही असं काही झालं का तुझ्या बाबतीत? आता असं आहे की आपण कसं, माझं ऑलरेडी कराटे पण झालेलं आहे, तर आपला सेल्फ डिफेन्स सोबत माझ्याकडे चाकू पण राहते. म्हणजे आपला सेल्फ डिफेन्स आपल्यासोबत ठेवतो, तशी परिस्थिती आली नाही पाहिजे. आणि आपल्याला जर अशी परिस्थिती, सुदैवाने ती परिस्थिती अद्याप आली नाही. बरेच वर्ष फॅमिली पासून पण दूर राहिली या स्वतःच्या या कामाकरिता म्हणून, म्हणजे तू एकटीच तुझ्या या शेल्टर होमला राहिलेलीस, तर तो अनुभव कसा राहिला? हे सगळे कामं करून आल्यानंतर एकटी तू सर्वाईव्ह करायची, एकटी रूम मध्ये राहिली, फॅमिलीचा विरोध झाला नाही का त्यावेळेला? ते झालं होतं. ऍक्च्युली कसं आहे, आई बाबांचं राहते की बाबा आपली पोरगी 8च्या आधी घरी यायला पाहिजे. एक पेशंट होती माझ्याकडे HIV पॉझिटिव्ह, नाव नाही सांगत कारण राहायला पाहिजे, पण मी म्हणजे त्या पेशंटचं असं झालं होतं की ती ज्या आश्रमला राहायची तिथे तिला सकाळी 4 वाजता उठवायचे, तिला ढोरासारखं काम करून घ्यायचं. ती माझ्याकडे आली होती, तर मी म्हटलं ठीक आहे. तेव्हा माझ्याकडे किचन वगैरे काहीच नव्हतं, स्टार्टिंगची गोष्ट आहे. तर मग त्यांच्यासाठी मी म्हणजे गॅस सिलेंडर वगैरे सगळं घेतलं होतं. आणि ओनरच्या होतं की ती 9च्या नंतर येऊन बघायची की मी आहे की नाही तिथे. तर मी दिवसभर कामात पण राहिली, तर 9च्या नंतर मला, जर मी घरी पण जात असेल तर मला परत यावं लागत होतं, तसं रिस्ट्रिक्शन होतं. तर त्यामुळे कसं घरचे लोक असं होतं की तू म्हणजे घरी बरोबर येत नाही, वेळेवर येत नाही, तुला काही कमी जास्त झालं तर काय करणार. आणि पेशंट निराधार असते त्यांच्यासोबत रात्रभर राहायची मी. तर त्यामुळे असं होतं की पोरगी आहे, पोरगी सारखी आहे. अच्छा, घरामध्ये यायचं असेल तर व्यवस्थित यायचं, नाहीतर घरात यायचं नाही. त्यांनी माझ्या सामान जे आहे पूर्ण काढून फेकून दिलं होतं की बाई बाहेर तुझ्या साऊंड पडलेला आहे, ये आणि घेऊन जा, याची गरजच नाही तुला. तर मी म्हटलं ठीक आहे, आता त्यांना आपल्यामुळे त्रास होत आहे घरच्या लोकांना, तर कशाला त्रास द्यायचा, कारण आपली वेळ नव्हती. कधी कधी रात्र निघून जायची बाहेरच, तर कधी अशा अवस्थेत मला परत यावं लागत होता, कारण ऑप्शन पण नव्हतं आपल्याकडे. तर तेव्हा परत यायची मी आणि तिथे राहायची. तर मग तिथेच मग आम्ही पूर्ण व्यवस्था केली आणि तिथेच राहायला लागलो. 2018 म्हणजे जेव्हापासून संस्था स्टार्टअप केली तेव्हापासून मी घरच्या बाहेरच आहे. मग मदत फोन आले जिजूचे वगैरे की बाबाची तब्येत खराब आहे, आईची तब्येत खराब आहे. किती वर्षानंतर तू कनेक्ट झाली मग फॅमिलीशी? मला ते 6 महिने 6-7 महिने झाले होते की घरी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती, कारण घरातून काढलं होतं. तर मी म्हटलं कशाला त्यांना त्रास द्यायचं, पण त्यानंतर फोनवर बोलणं झालं. मग मी म्हटलं की जिजू अशी गोष्ट आहे की त्यांनी मला काढलेलं आहे, तर त्यांना मी त्रास कशाला देऊ, म्हणजे घरी येऊन भेट तर आता तर मी घरी राहत नाही, पण मी घरी जाते, कारण आई बाबा आहे, ते पण म्हातारे आहे, आपण समाजासाठी काम करतो, पण प्रायोरिटी बेसवर आपली पण एक जिम्मेदारी आहे की ते आपले आई वडील आहेत, तर त्यांच्यासाठी आपल्याला धावायला पाहिजे.
तर म्हणून मी आता बाबाचे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन पण करून दिलं स्वतःच्या. आईच्या पण होतं हॉस्पिटलचं काम, ते पण करून दिलं. आईचे पण डोळ्याचे ऑपरेशन सगळं, म्हणजे घरची जबाबदारी सांभाळते, पण इतकं आहे की घरी राहत नाही. त्यांना म्हणजे हॉस्पिटल वगैरे राहायला ते करते. आणि बाकी जिम्मेदारीसाठी माझी 2 ताई आहेत, दोघी पण सक्षम आहेत. एक टीचर आहे, एक डॉक्टर आहे. दोघे विवाहित आहेत. दोघे विवाहित आहेत. तर ते लोक घरची जिम्मेदारी पूर्ण सांभाळून घेतात. एका ताईने आता घर घेऊन दिलं आई म्हणजे बाबांना. सर्वस्वी स्वतःला समाजाप्रती समर्पित करून टाकले. आई बाबांनी आता म्हटलं पण आहे की तुला आम्ही डोनेट करून दिलाय. बरोबर. पुढे काही नियोजन नाही का तुझं लग्नाचं वगैरे? काही नियोजन नाहीये आता सध्या काही विचार केलेला नाहीये. जेव्हाची आपण तेव्हा बघू, कारण सध्याला काही विचार आहे नाही. सध्या तरी स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आपल्याला या स्वप्नात आपल्या कामात जर कोणी साथ देणारा भेटला तर ठीक आहे, नाही तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे स्वतःला इतकं हे बनवलेलं आहे की एकटी मी राहू शकते आणि सक्षम बनवलंय, म्हणजे तुला गरज नाहीये तुला. कारण 2 वाजता 3 वाजता 1 वाजता आपला वेळ नसतो आणि आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीला आपल्यामुळे त्रास नको. तर जो व्यक्ती आपल्याला या गोष्टीमध्ये समजून घेईल, असं कोणी एखादी लाखो करोडोमध्ये एखादी भेटून गेला चुकीने, तर विचार करूया. नक्कीच. बरं, याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे शिक्षण घेणारे जे मुलं आहेत ते येतात असं तू मागे बोललीस, तर काय ते त्यांना काय कसलं प्रशिक्षण देते? ते कसं MLW चे पोरं असतात, त्यांना प्लेसमेंट इंटर्नशिप करावी लागते. आता सध्या माझ्याकडे GS कॉलेजचे पण पोरं आलेले आहे. GS स्वामी विवेकानंद कॉलेज झालाय, ऑरेंज सिटी कॉलेज झालाय, वर्ध्यातली कॉलेज आहे, असे भरपूर कॉलेजेस आहेत. तिथून आपल्याकडे पोरं येतात. त्यांना म्हणजे सोशल वर्क काय असते, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असते त्यांना, जसं की CD मेडिकल, तर त्याच्या स्पेशलायझेशन पोरं आपल्याकडे येतात. त्यांना त्यांच्या कसं काम राहते तर तसं त्यांना आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो की कसं काम करायचं, काय काम करायचं. त्यांना प्रोग्राम घ्यावं लागते, ऍक्टिव्हिटी घ्यावी लागते, केसेस करावं लागते, तर त्यांना आपण केसेस प्रोव्हाइड करतो. हिस्ट्री कशी घ्यायची, काउन्सिलिंग कसं करायचं, प्रोग्राम ऑर्गनाईज कसं करायचं, हे सगळं आपण त्यांना सांगतो. अच्छा. याच्या व्यतिरिक्त तू जसं बेसहारा ज्या महिला आहेत किंवा ज्या बेघर महिला पुरुष असतात, ज्याचं पोलीस स्टेशन थ्रू तुला जे कॉल येतात, तर तू स्वतः घ्यायला जाते, तर तो पोलीस स्टेशन सोबतचा तो तुझं जो काम आहे ते कसं आहे, कशा पद्धतीने काम करते ती? कसं आहे की आपण जे आपल्या इथे तात्पुरता निवारा केंद्रामध्ये तिथे आपण तात्पुरता आपण तशा महिलांना ठेवतो. तसे तर अशा महिलांमध्ये पण भरपूर चॅलेंजेस आलेले आहे आम्हाला. एक केससाठी तर आम्हाला आजमगड जीएनपूर पर्यंत जावं लागलं, इथून 1000 किलोमीटरच्या अंतरावर. तर तिथपर्यंत पण आपण गेलेलो आहोत. पोलीसवाल्यांचे काही पोलीसवाले खूप कॉपरेटिव्ह असतात, काही कॉपरेटिव्ह नसतात. फंडिंग जे येतं, तर महिन्याला किती फंडिंग येते आणि कुठून येतं फंडिंग? तुझं फिक्स फंडिंग नाहीये. एका महिन्यात जास्त आलं तर एका महिन्यात कमी येते, कधी कधी लिमिटेड येते. आणि किती पण फंडिंग आली तर पहिली गोष्ट म्हणजे ते कमीच पडते, कारण काम इतके आपले आहे. पुढे काय नियोजन आहे आता तुझं हे सगळं? आता तर सगळ्यात पहिले मेडिकलचं जो काम आहे तिथे आपल्याला फक्त एकच आहे. तिथे मला वाटतं डे नाईट साठी वेगळे वेगळे हे पाहिजे आपले जे काम करणारे. कारण व्हॉलेंटिअरच्या असल्यामुळे कसं कधी कधी थोडस घोडगडबड होऊन जाते, कारण ते इच्छुक असतात, त्यांना आपण पे करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये आता एक कम्युनिटी चालू आहे. लवकरच मला वाटते 1-2 महिन्यात आपला सुरू आहे की म्हणजे या वर्षी 2025ला आपल्याला 25 आणखी कम्युनिटीमध्ये काम वाढवायचं आहे, जिथे आपण जे पूर्ण ट्युशन नाही लावू शकत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, अशा स्लम एरियामध्ये आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ते सर्व्हिस देणार आहोत. तर हे आपला 25 इथे चालणार आहे, ते टार्गेट आहे आपला. दुसरी गोष्ट, आपल्याला आता स्वतःची जागा नसल्यामुळे आपल्याला शेल्टरचं काम सध्याला हे टेम्पररी बेसिसवर चालणार, पण समोरच्या जागा भेटली तर आपण जागा आणि थोडा फंड आला तर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट निशुल्क बेड पेशंट साठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. पण तितकी आर्थिक मदत झाली तर आपण नक्कीच करूया, तशी आपली इच्छा आहे. आणि आपले जे अँब्युलन्स आहे ते पण आपल्या सोबत, म्हणजे जे दुसरी एक NGO आहे त्यांच्यासोबत आपली संस्था चालू आहे, त्यांच्यासोबत आपला MOU झालेला आहे. ते स्वतःची अँब्युलन्स पण समोर आणि एखादी गाडी, कारण जे पोरं असतात त्यांची मी कधी ट्रिप घेऊन नाही जात, आणि काही राहिलं तर आम्हाला 2-4 टू व्हीलर घेऊन जावं लागते. की सामान घेऊन जायचं आहे तर 2-3-4 लोकांना बोलवावं लागते किंवा ऑटो करावं लागते. तर हा एक प्रॉब्लेम असतो.
कारण आपल्याला न्यूट्रिशनच्या याच्या त्याच्या भरपूर सामान आणावं लागते. पोरांना पण कधी अनाथ पोरं राहिलं तर त्यांना आणावं लागते. तर त्याच्यासाठी खूप गडबड होते. कधी कधी 2 व्हीलरवर पण खूप लोकांना घेऊन आणावं लागते. तर ते दिक्कत होते आणि ते त्यांच्यासाठी पण रिस्क आहे, आपल्यासाठी पण रिस्क आहे. पण ऑप्शन नसल्यामुळे ते आपल्याला सध्याला वापरावं लागत आहे. तर एखादी गाडीचं अरेंजमेंट समोर झालं तर ते थोडंसं आमचं 4 व्हीलर तर आपलं ते पण आहे की एखादी 4 व्हीलर झाली तर त्याच्यामध्ये पोरांसाठी पण बरं होईल, आपल्यासाठी पण. बरं, तर तुझं जसं आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी भरपूर दानदाते आहे, तर तू त्यांना काय आवाहन करू शकशील तुझ्या चॅनलच्या माध्यमातून? मी तर त्यांना हेच म्हणेल की आपण एकतर कशाही प्रकारे आपण समाजातून बॅक टू सोसायटी आपले एक कर्तव्य असते की सगळ्यांनी आपापल्या लेवलवर सोसायटीसाठी काहीतरी करावं. आर्थिक तुम्ही जर आर्थिक सक्षम असाल तर आर्थिक परीने मदत करा, किंवा तुम्ही थोडा वेळ देऊ शकत असाल तर समाजासाठी आपला वेळ द्या. म्हणजे जिथपर्यंत आपल्या घराजवळ असे भरपूर लोक असतात, त्यांना गरज असते, खरंच गरज असते की ते नाही करू शकत आहे, त्यांना पाठबळ द्या, त्यांना हिंमत द्या की ते त्यांच्या पायावर उभे झाले पाहिजे, किंवा त्यांना शैक्षणिक मदतीची गरज आहे तर ते करावं. नाही तर ऍटलिस्ट इथपर्यंत कधी करू शकतो की या सर्व गोष्टींमध्ये नाही तर आपल्यासारखी गरज फाउंडेशन सारखी जे एनजीओ आहे ज्यांना अशा लोकांची गरज आहे, ज्या तुमच्या घरात कोणी मोतियाबिंद पेशंट असले किंवा हार्टचे पेशंट असले, छोटे बाळ किंवा एखादी अनाथ निराधार पोरं असले, अशा लोक राहिले भेटले तुम्हाला तर तुम्ही आमचा नंबर रेफर करू शकता, जेणेकरून त्यांना डायरेक्ट इनडायरेक्टली कशी तरी मदत तर होऊ शकते. तुम्ही तशी मदत करू शकता, किंवा बॅक टू सोसायटीच्या माध्यमातून आपल्या इन्कम मधून काही स्पेसिफिक फंड अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनला तुम्ही डोनेट करू शकता, जेणेकरून त्यांना पण मदत होईल आणि अशा पोरांना पण आणि अशा लोकांना पण मदत होईल. तुमच्या माध्यमातून त्या वंचित समाजाला मदत होईल आणि ते पण आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील असं म्हणण्याचं तिचं तात्पर्य आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जी आज मालिका चालवतोय तर अशा कितीतरी महिला आहेत ज्या खचून किंवा घाबरून घरी बसलेल्या आहेत, त्यांचं डेअरिंग नसतं, किंवा तू जी अशी आता सोशल वर्कर म्हणून समाजात वावरतेस आहे तर तुला बघितल्यानंतर साधा पुरुष सुद्धा म्हणजे काय म्हणतो त्याला कन्फ्यूज होतो, किंवा त्याला विश्वास बसत नाही की ही एवढं काही करू शकते का, एक लेडीज ही एवढं काही करू शकते का. तर मला आपल्या बघणारा ज्या प्रेक्षक महिला वर्ग जो आहे त्यांच्यासाठी तू काय सजेशन देऊ शकशील? मी त्यांना एकच म्हणेल की जर तुम्ही घाबरले तर तुम्ही काही करू शकत नाही. आपल्यामध्ये स्वतःला आपली स्वतःची डेअरिंग तयार करावी लागते. भेऊन राहाल तर तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे स्वतः समोर या, पुढे या, काहीही होत नाही असं मनामध्ये भीती ठेवून काही अर्थ नाहीये. बघा, आपण विचार केला की एक मुलगी आहे, तिला घरातच ठेवायला पाहिजे, तिला आयुष्यात काही करू द्यायला नाही. जसं की मी एक मानसिकता बघितली आहे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये की मुलगी आहे, घरातून बाहेर निघाली तर मग काय होईल. त्यांच्यासाठी मी स्वतः तेव्हा पण सायकलने जाते, आता पण. जर असे पोरी राहिले त्यांचं कॉन्फिडन्स डेव्हलप नाही आहे तर त्यांच्यासोबत त्यांच्या शाळेपर्यंत जाणं येणं, जेव्हापर्यंत 2-4 दिवस जेव्हापर्यंत त्यांच्यामध्ये तितकी डेअरिंग निर्माण नाही होत तेव्हा पण त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये त्यांची काउन्सिलिंग करणं, ज्यांची मानसिकता अशी विकृत असते कधी कधी, आणि त्यांची काउन्सिलिंग पण करतो आम्ही, जेणेकरून ते आपल्या पोरींना, आजी लोक आपल्या नातींना वगैरे समोर जाऊ द्यायला पाहिजे, पुश करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अशा महिलांनी स्वतः पहिले सेल्फ स्टेप घेणं खूप गरजेचं आहे. आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर राहिलं तर आपण काहीच नाही करू शकत. आणि आजच्या या पिढीमध्ये सगळ्या महिला आपापल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जोपर्यंत तुम्ही घडणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलाबाळांना तुम्ही घडवू शकणार नाही, हे त्यामागचं तात्पर्य आहे. आणि फक्त टीव्ही सिरियल आणि घर चूल मूल एवढंच सांभाळू नका. आम्ही जेव्हा पब्लिकमध्ये फिरतो किंवा हे सगळं करतो तर आम्हाला ज्या पद्धतीने लोक आमची स्तुती करतात किंवा विश्वास बसत नाही की असं कसं करू शकता तुम्ही, किंवा म्हणजे इतकी डेअरिंग कुठून येते, किंवा मुळातच तुम्ही बोल्ड असणार, किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. पण ते तसं नसतं. प्रत्येक जणाच्या घरात तशीच परिस्थिती असते आणि नाजूक म्हणून स्वतःला म्हणजे तेवढा पुरतं बांधून ठेवायचं नसते. स्टेप बाय स्टेप स्वतःला तुम्ही वळवल्यानंतर आज मिनू सारख्या महिला तुम्हाला बघायला मिळतात, किंवा माझ्यासारख्या महिला बघायला मिळतात, म्हणजे आम्ही फिरत असतो म्हणजे आमची पायरी सांभाळून आम्ही कामं करत असतो. स्वतःचेच नाही तर समाजाप्रती जे आपलं दायित्व आहे ते पण पूर्ण करतो. तर आमचं तेवढंच म्हणणं आहे की महिलांना तुम्ही घाबरू नका, बिनधास्त निघा बाहेर, पण निघण्याआधी
काही आपले गोष्टी तत्व तुम्ही जतन करून ठेवा आणि त्या तत्वानुसार जर चाललात तर तुम्हाला पुढचा तुमचा जो काळ आहे किंवा जे तुमचे स्वप्न आहे बाहेर निघतानाही तुम्हाला त्रास होणार नाही याची गॅरंटी ती आम्ही देतो. आणि असं नाही आहे लोक चांगले आहेत तर वाईट पण आहे, पण आपण ते घेऊन नाही बघू शकत, आपल्याला समोर बाळगावं लागेल. आता मी या वयात आहे तर मला भरपूर लोक चांगले आणि वाईट दोघी भेटतात. काम करताना काही लोकांची मानसिकता विकृत पण भेटते, पण मग त्यांना कशा प्रकारे आपल्याला टॅकल करायचं आपल्याला करावं लागतं. आपल्याला सगळ्या गोष्टी आपण घेऊन घरी बसलो, माझ्यासोबत असं झालं, मी माझ्यासोबत असं बोलण्यात आलं तर मी मग घरी बसेल तर मग काही नाही होऊ शकत. काहीच होऊ शकत. तर ही होती आपली मेनुश्री रावत, जी आता तिच्या बोलण्यातून तुम्ही बघितलं असेल की एक पुरुष जेवढं काम करू शकणार नाही त्यापेक्षा दुपटीने ते काम करते. म्हणजे सोशल कामामध्ये तुम्ही फक्त महिलांना ऐकलंच असेल सोशल वर्कर कशी असते, एक काम करेल, एक प्रोजेक्ट करेल, पण ही जे काही ऑलराऊंडर कामं करते हे काम करून आज तुम्ही सुद्धा अवाक झाले असणार आणि तुम्हाला नक्कीच असं वाटलं असेल आता की नाही आपण नाही करू शकत, ही जे काही करते ते आपण करू शकत नाही. पण असं नाही, प्रत्येकांमध्ये ते एक डेडिकेशन असतं कुठल्या कामाचं आणि तिने स्वतःला या समाजकार्यात इतकं वाहून घेतलं की तिच्या समोर तिची तब्येत, तिचं फॅमिली, तिच्या ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टी बंधनकारक म्हणजे आड येत नाही, तिच्या या कार्यात आड येत नाही. ती तब्येतीतही असली खराब असली तब्येत तरीही ती आपले कामं कंटिन्यू करते. काही साधन नसलं तरी दुसरा काही पर्याय काढेल पण ती समोरच्याला मदत करते. हे तिच्यातला म्हणजे तिचं हे डेडिकेशन ते बघण्यासारखं आहे किंवा अप्रिशिएट करण्यासारखं आहे. तर आज मेनुश्री तुझ्याशी बोलून फार बरं वाटलं आणि आमच्या महिलांनी सुद्धा म्हणजे आमच्या प्रेक्षक महिला ज्या आहेत त्यांनी सुद्धा नक्कीच तुझा आदर्श घ्यावा आणि घेतलाही असेल, मे बी त्या करतीलच, तसा प्रयत्न करतील. एक शायरी आहे ते म्हणजे सगळ्या महिलांसाठी मी बोलू इच्छिते की जेणेकरून त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळेल त्या शायरीमध्ये. मुसीबतें इंसान के इरादे आजमाती है, मुसीबतें इंसान के इरादे आजमाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती है, गिरकर संभलना सीख लो हुजूर, गिरकर संभलना सीख लो हुजूर, ठोकरे ही इंसान को चलना सिखाती. ठोकरे ही इंसान को तर किती पण त्रास झाला तर आपण तिथे थांबायला नाही पाहिजे, कारण ते कुठेतरी आपले इरादे आजमवते आणि आपण जर कंटिन्युटी ठेवली तर ते पुढे सक्सेस नक्कीच तुमच्या हातात आहे. असं चला, तर बरं वाटलं तुझ्याशी बोलून. धन्यवाद.